सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांच्यासाठी. श्रीपाद स्वामी जेव्हा व्याघ्रेश्वरावरती स्वार होऊन कुरुपुराला आले आणि त्या व्याघ्रेश्वराच्या पाठीवरून खाली उतरले, त्याच वेळेला एक आश्चर्य झाले की तो जो वाघ होता त्या वाघाच्या देहामधून एक अतिशय दिव्य पुरुष त्या ठिकाणी प्रगट झाला. त्या दिव्य पुरुषाने श्रीपाद श्री वल्लभांना अत्यंत भक्तिभावाने तो श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणावरती नतमस्तक झाला. त्याच्या नेत्रामध्ये जे अश्रू आले होते त्या अश्रूंनी जणू काही तो श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणांवरती अभिषेकच करत होता. त्यावेळेला श्रीपाद स्वामींनी मोठ्या प्रेमभराने व्याघ्रेश्वराला उठवले आणि त्याला त्याच्या पूर्वजन्माबद्दल ते सांगू लागले की आधीच्या जन्मामध्ये तू एक अतिशय बलशाली असा मल्ल होतास आणि तू नेहमीच काय करत होतास की वाघांशी युद्ध करून त्यांच्याशी तू खूपच क्रूरतेने त्यांना वागवत होतास आणि त्यावेळेला त्यांना खायला अन्न किंवा पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीला बांधून ठेवून जे लोक येतात त्यांच्या प्रदर्शनासाठी तू ठेवत होतास आणि तुझे हे जे काही दुष्कर्म आहे या दुष्कर्मामुळेच तुझा हा जन्म जो आहे तो व्याघ्रेश्वराचा झाला होता. परंतु माझा तुझ्यावरती अनुग्रह झाल्यामुळे तुझे हे जे काही दुष्कर्म आहे याचे हरण मी केले आहे. तू आतापर्यंतचा खूप काळ या वाघाच्या रूपात राहिल्यामुळे तुला आता तुझ्या इच्छेनुसार जेव्हा हवे तेव्हा वाघाचे रूप धारण करता येईल आणि पाहिजे तेव्हा ते सोडताही येईल. हिमालयामध्ये कित्येक वर्षापासून जे तपस्वी माझे दर्शन करतायत त्यांचे तुला दर्शन देखील होईल, त्यांचे आशीर्वाद सुद्धा तुला मिळतील आणि अशा प्रकारे या योग मार्गामध्ये तू अत्यंत प्रज्ञावान असा होशील. स्वामी पुढे सांगू लागले की या हिमालयामध्ये तू जो एक वाघ पाहिलास तो अत्यंत शांत होता, परंतु तो वाघ नसून तो एक महात्मा होता आणि तेथे जे तपश्चर्या करणारे संत पुरुष होते त्या सर्वांना तेथील वन्य प्राण्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्याने वाघाचे रूप धारण केले होते आणि तो सर्वांचे संरक्षण करत होता आणि संतांचे एकमेकांना परस्पर वर्तमान पोहोचवण्याचे सुद्धा काम तो वाघ तेथे मोठ्या आनंदाने करत होता. आणि ही सगळी केवळ माझ्या दत्त महाराजांचीच लीला. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.